नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पालकची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, पालकची एक छोटी जोडी घेतली होती आणि तिला नीट करून घेतलेली आहे। तिची छोटी छोटीची देठ असतात ना, ती पण मी घेतलेली आहेत आणि नीट करून तिला स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। कापलेली कशी आहे माहिती आहे का, मोठी मोठी एकदम छोटी अशी कापली नाही, तुम्ही छोटी कापली तरी पण चालू शकतं। वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया। आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकायसाठी बघा, एक छोट्या आकाराचा कांदा घेतलेला, असा एकदम बारीक कापून घेतलेला। ह्याच्यापेक्षा जरी बारीक कापला तरी चालू शकतं। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, त्याची पण छोटी छोटी देठं मी घेतलेली आहेत। मिरची पावडर एकदम थोडीशी टाकलेली आहे। छोटा एक चमचा धने असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। 2 चमचे सफेद तीळ, थोडे कमी टाकले तरी चालतील। थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यावर हिंग पावडर। आता ह्याच्यात काय केलेलं आहे माहिती आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या मी अशा कुटून घेतलेल्या आहेत, अशा दरदरी कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट टाकली तरी चालेल। त्यात टाकायचं आपल्याला थोडासा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे। थोडीशी हळद, त्यात टाकायचे 3 चमचे बेसन पीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ। वाटीचे प्रमाणे बघा, ही छोटी वाटी आहे आणि जी चमच्याचं माप सांगितले हेच माप आहे। चवीनुसार टाकायचे मीठ। आता ह्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला हाताने असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कालवून घ्यायचं। तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता। कच्चा बटाटा खिसायचा, स्वच्छ धुवायचा, पाणी नितळायचं, टाकायचं। मूग डाळ जर भिजत घातली तर एक 20 मिनिटं भिजत घाला आणि 1 चमचाभर मूग डाळ टाकली तरी चालू शकते। मूग डाळ काय करायचं, दरदरी तुम्ही कुटून घ्या, नाहीतर मिक्सरला एकदा फिरवून घ्या। चणा डाळ बी तशाच पद्धतीने भिजत घालून एक अर्धा तास जरी तुम्ही टाकली अशी दरदरी करून तरी पण चाललं। तर हे पहिलं मी मिक्स करून घेते। थोडं सुद्धा बघा मी पाण्याचा वापर केला नाही, असं दाबून दाबून चांगलं मिक्स केलेलं, बिलकुल पाणी टाकायचं नाही। जेवढं तुम्ही हाताने दाबून असं कराल का नाही, तेवढं ते असं होतं आणि पीठ आपल्याला तेवढंच लागलेलं आहे। जर तुमची जर भाजी जास्त असेल तर तुम्हाला थोडंसं जास्त पीठ लागू शकतं, पण लगेच टाकायचं नाही। जेवढं तुम्ही मळता येईल तेवढं मळून मळून घ्यायचं। आता तुम्हाला सांगते, तुम्हाला जर मी करते ती रेसिपी जर करायची नसेल तर ह्याचं सरळ तुम्ही पातळ असं थालपीठ बी करू शकता, छान लागेल चवीला। करून बघा। त्यात तुम्ही थोडंसं गाजर म्हणा हे टाकू शकता ह्याच्यामध्ये, ते पण चवीला छान लागेल। आता हे आपण करायला घेऊया। तर करायचं कसं माहिती आहे का, हे कुरकुरीत व्हायसाठी आपल्याला छोटे छोटे असे पातळ बनवून घ्यायचे आहेत बघा, अशा पद्धतीमध्ये। जेवढं पातळ करता येतील ना तेवढे पातळ करायचे। ह्याच्या अगोदर पण मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत पालकच्या, तर मला अशा कमेंट आल्या होत्या की एकदम पातळ असं कुरकुरीत होण्यासारखं काहीतरी दाखवा। तर बघा, अशा पद्धतीमध्ये तुम्ही करायचं, छान लागेल। ह्यात तुम्ही कांदा जरी नाही टाकला तरी पण चालेल। तवा गरम करत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला असं जास्त असं धूर निघस्तवर गरम नाही पाहिजे बघा, नॉर्मली गरम झालं का नाही, गॅस आहे मीडियम आणि त्याच्यामध्ये आता आपण सोडून घेऊया बघा, अशा पद्धतीमध्ये। फास्ट गॅसवर करायचंच नाही, मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। आणि जेव्हा हे थोडंसं आपलं तळून होतं ना, मग तुम्ही फास्ट जरी केला तरी चालेल। आता एकदा जर चांगलं कडक गरम जर तेल असेल आणि तुम्ही सोडाल तर ते वरून होतात कसे एकदम लाल भडक होतील आणि आतून तसेच राहतील। आणि करतानाही लक्षात ठेवायचं, एकदम आपल्याला पातळ करायच्यात। हे एका वेग आलेले आहेत कारण हा तवा आहे खोलगट। आता 1 मिनिट भराच्या नंतर आपण ह्याला पलटी करून घेऊया। अजिबात बघा मी हलवलेले नाही आहे, ते आपाप वरती येतात आणि एक एक साईडला होतात। तर असं साईडला करायचे, एकदम असे कुरकुरीत असे होतात आणि 4-5 तास असे राहतील बघा। त्याच्यापेक्षा जास्त राहतील, पण मी तुम्हाला सांगते 4-5 तास तरी असे एकदम कुरकुरीत राहतील। आणि हे मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जेवढं तुम्ही पातळ कराल का नाही तेवढे ते कुरकुरीत बनतील आणि मस्त लागतात बघा चवीला। ते कसं थंडीच्या दिवसामध्ये असे पालेभाज्या असे एकदम फ्रेश भेटतात तर करायचं। तर हे काय करायचं माहिती आहे का, गोल्डन कलरवर आपण फ्राय करून घेऊया। मस्त असा कलर आलेला आहे बघा, अशा पद्धतीत कलर आला पाहिजे, गोल्डन कलरवर घ्यायचं काढून। आता आपण ह्याला काढून घेऊया। आता तुम्ही मला विचाराल की तेलकट होतात, तर बिलकुल तेलकट राहत नाहीत। आता तुम्हाला असं दिसत असेल, असं थोडंसं पहिलंच आपल्याला थोडंसं इथंच नितळून घ्यायचं एका साईडला असं धरून, आणि नंतर बघा मी ही चाळणीत काढते। एखाद्या कागदावर टिश्यू पेपरवर जरी काढलं तरी पण चालू शकते। मस्त असे होतात बघा, अशा पद्धतीत फ्राय करून घ्यायच्या। तुम्हाला एक मी तोडून सुद्धा दाखवते, एवढं पातळ करायचे आहेत बघा, गरम गरमच तोडून दाखवते बघा। एकदम क्रिस्पी असे होतात, जास्त जाड बिलकुल करायचे नाही। चवीला ते किती मस्त असे लागतात का नाही। आणि तुम्हाला सांगितले, तुम्हाला जर असे करायचे नसतील तर तुम्ही थालपीठ पण करू शकता आणि थोड्याशा तेलावर असं भाजू सुद्धा शकता, पण एकदम कडक भाजायचे। असे एकदम थोडंसं तव्यामध्ये तेल टाकून असेच करून ठेवले ना तर मस्त कडक होतील एकदम। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।